नंदुरबार आदिवासी विकास विभागाचे 3 दिवसीय आदिवासी महोत्सवाला सुरुवात। नंदुरबार व तळोदा प्रकल्पातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार। आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या संकल्पनेतून आदिवासी कला व संस्कृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। राज्य सरकारचा जल्लोष जागतिक आदिवासी दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। हा कार्यक्रम 3 दिवस सुरू राहणार असून याची सुरुवात आजपासून छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर नंदुरबार येथे सुरू झाली आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात सामूहिक नृत्य व रांगोळी स्पर्धा होणार आहेत। या कार्यक्रमामुळे आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालय नंदुरबार व तळोदा येथील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे। त्यासोबतच राज्यातील इतर कला पथक देखील आले असून त्यांचे देखील प्रदर्शन आणि नृत्य होणार आहे। तीन दिवसीय विविध कार्यक्रम होणार आहेत। या कार्यक्रमाचा समारोप 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाच्या दिवशी होणार आहे। कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांना आदिवासी विकास विभागामार्फत प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिली। या कार्यक्रमासाठी राज्यातील आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील व अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत समारंभाचा कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, तळोदा प्रकल्प अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार।